तर आज नाश्त्यामध्ये होते पोहे. त्यानंतर मस्त असं आजींच्या हातचा चहा पिले. थोडं बाहेर येऊन बघावं म्हणलं तर पावसाचं वातावरण झालं होतं आणि वारं पण खूप सुटलं होतं. आता पावसामुळे कपडे लवकर सुकत नाही, त्यामुळे मी नाश्ता झाला की लगेच कपडे धुवून घेतले होते. आणि आज सकाळी सकाळी पाऊस होता, त्याच्यामुळे स्वरूप शर्वीला पण शाळेत पाठवलं नव्हतं. आजच्या जेवणामध्ये चपाती, मस्त अशी वांग्याची भाजी आणि कोबी होता. वारं खूप सुटलं होतं, त्याच्यामुळे पाठीमागे मी कपडे आणण्यासाठी गेले, तर तिथं बघितलं तर इडलिंबू खूप मोठी झाली होती. 6 वाजता म्हणलं स्वरूप शर्वीला डाळिंब सोलून द्यावं, पण ते खराबच निघालं. त्यात थोडंसंच चांगलं होतं. आंटींना रोज स्वरूप शर्वीलचा असाच अभ्यास घ्यावा लागतो, त्याशिवाय ते अभ्यासच करत नाहीत. खरं तर मी स्वयंपाकात जास्त नसते आणि मला आवडही नाही स्वयंपाकाची. आणि घरच्यांनी मला सांगून ठेवले की स्वयंपाक आता तूच बनवायचा, तू कधी शिकणार? त्याच्यामुळे मी पण ठरवलं आज स्वयंपाक मीच बनवणार. आणि एका साईडला मी भात टाकून घेतला. आज पावट्याची भाजी बनवायची होती. आंटीने मला सगळं साहित्य काढून दिलंच होतं. कसं आहे, आमची फॅमिली मोठी आहे, त्याच्यामुळे आम्हाला स्वयंपाक जरा जास्तच बनवावा लागतो.